नमस्कार. गोष्ट धर्मदालयाची. पुष्प 58. खरगोन जिल्ह्यातील चिरण्या संभागातील 5 मुलं 2016 पासून नर्मदालयाच्या वसतिगृहात राहत होती. सर्व प्रकारच्या खेळात पुढे असायची, अभ्यासही मन लावून करायची. मात्र प्रार्थनेला बसली की त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नसे. कुठलेही सणवार त्यांना आवडत नसत. अगदी दिवाळी असो वा राखी पौर्णिमा, राखी देखील बांधायची नाहीत. ही मुलं अशी का वागत असावीत असा मला प्रश्न पडे. एकदा मी त्यांना तुम्ही प्रार्थना का म्हणत नाहीत असं विचारलं तर म्हणाले पाठ नाहीये. अरे अशी कशी पाठ नाही? 4 वर्षात किमान ध्रुवपद तरी पाठ व्हायला हवं ना. बाकी अभ्यास तुमचा कसा काय लक्षात राहतो? त्याच दिवशी संध्याकाळी मी बाहेर अंगणात बसून काहीतरी वाचत होते. ही 5ही मुलं माझ्याशी बोलायला आली. सगळ्यांचेच चेहरे गंभीर. दीदी, आम्हाला तुमच्या प्रार्थना म्हणायला बंदी केली आहे. कुणी? आणि तुमच्या प्रार्थना म्हणजे काय रे? मी आश्चर्यचकित. आमच्या गावात ते लोक येतात ना, त्यांनी या प्रार्थना आपल्या धर्माच्या नाहीत असं म्हणाले. ते धर्म म्हणजे काय रे? मी विचारलं. माहीत नाही, पण आमच्या कुटुंबातल्या सर्वांची नावं त्यांनी त्यांच्याच धर्मात जोडलेली आहेत. आम्ही तुमच्या धर्माच्या प्रार्थना नाही म्हणणार. दिवाण उत्तरला. 4थीतला पोरते. त्याच्या बोलण्यात थोडा अहंकार आणि उद्धटपणा जाणवला, नजरेत बेफिकिरी. आम्ही तुमच्या धर्माच्या प्रार्थना नाही म्हणणार? आमचा धर्म म्हणजे कोणता रे? मला हसावं की रडावं कळेना. उत्तर आलं नाही. मला सकाळीच श्रियाने प्रार्थनेच्या वेळी म्हटलेलं भजन आठवलं. तू ही राम है, तू रहीम है, तू करीम, कृष्ण खुदा ही तू, तू ही वाहे गुरु, यीशु मसीहा है, हर नाम में तू समा हुआ. इतकी कट्टरता या कोवळ्या वयात कशी आली यांच्यात? कोण भरवत असेल या खुळ्या कल्पना यांच्या डोक्यात? या मुलांना श्रीरामकृष्ण परमहंसांची जतो धर्म ततो पथ हे तत्व समजावून सांगावं असं वाटलं. पण त्यांना ते समजेल का? मी माझ्या परीने त्यांना रोज समजावून सांगायला लागले. तरीही त्यांच्यातला उद्धटपणा दिवसेंदिवस वाढतच होता. या घटनेला महिना होऊन गेला. हेमंत, आमच्या वसतिगृहाचा वॉर्डन, मला सांगायचा की या मुलांना घरून येणाऱ्या फोनचं प्रमाण खूपच वाढलं आहे. इतक्या लहान मुलांना वसतिगृहात मोबाईल आणायची परवानगी नाही. हेमंतच्याच मोबाईलवर या मुलांच्या घरून फोन येत. एरवी फोन आला की बोलणं सगळ्यांच्या समोरच होत असे, पण आता ही मुलं बाहेर जाऊन बोलत असत. खरं तर या मुलांच्या घरी फोनला रेंजच नाही. मग यांना रोज फोन येतात कुठून? एक दिवस सकाळी 7 वाजताच हेमंत घाबराघुबरा होऊन माझ्याशी बोलायला आला. त्याला बोलताना धाप लागली होती. दीदी, दिवाण आणि सुरेश हॉस्टेलमध्ये नाहीत. 5:45 पर्यंत होते. त्यांनी सूर्यनमस्कार देखील केले. नंतर दिसलेच नाहीत. शाळा, गाईचा गोठा, शेत सगळीकडे शोधलं, पण कुठेच सापडत नाहीत. शिवम, गोलूला या दोघांना बाईकवर शोधायला पाठवलं आहे. गोलू कसरावतचा, तर शिवन पिपलगोनच्या दिशेने गेला आहे अर्धा तासापूर्वी. हेमंत रडवेला झाला होता. मी निलेशला म्हटलं, गाडी काढ, दिग्विजयला फोन लावून कसरावतला बोलावून घे. या मुलांच्या घरी फोन लागतो का बघ. आम्ही कसरावत बसस्टँड धुंडाळलं. तिथे सुद्धा ही दोघं मुलं नव्हती. दिग्विजय म्हणाला, त्यांना जर खरगोनची बस मिळाली असेल तर त्याआधी आपण तिथल्या बसस्टँडवर जाऊन पोहोचू. बस प्रत्येक खेड्यात थांबत जाईल, त्यामुळे तिला खरगोनला पोहोचायला उशीर लागेल. त्यांच्या गावी जायला त्यांना खरगोनहूनच बस मिळेल. अरे पण ही मुलं कुठं पडली धडली, कुणी पळवून नेलं तर काय होईल? नाही सापडली तर त्यांच्या आईवडिलांना काय उत्तर देणार आपण? माझा जीव कासावीस होत होता. मुलं खरगोन बस स्टँडवर पण नव्हती. आम्ही सगळ्या बसेस, हॉटेल, बस स्टँडवरचे संडास सर्व काही शोधलं. दिग्विजय मात्र शांत होता. मला धीर सोडू नका असं वारंवार सांगत होता. दीदी, तुम्हाला वाटतात तेवढी ही मुलं साधीसुधी नाहीत. बरोबर पोहोचतील त्यांच्या घरी. त्याने दिवाण, सुरेश यांच्याबरोबर आलेल्या इतर 3 मुलांच्या वडिलांना फोन लावले.
त्यापैकी फक्त खुशालच्या वडिलांचा फोन लागला, तेही या मुलाच्या शोधात निघाले. आम्ही खरगोनहून आधी सुरेशच्या घरी निघालो. खरगोनहून स्वतःच्या वाहनाने तिथे पोहोचायला किमान 2.5 तास लागतात. चिरिया या गावापासून कच्च्या रस्त्याने जावं लागतं. दूर एका टेकडीवर त्याचं घर आहे. त्याआधी आम्ही किमान 4-5 वेळेस त्याच्या घरी आलो होतो. कधी मुलांना सोडायला, तर कधी जळगाव रावेरला जाता येताना खास त्याच्या कुटुंबियांना भेटायला मी जात असे. प्रत्येक वेळी खूप आनंदाने स्वागत होत असे. आम्ही तिथे पोहोचलो. बाहेर अंगणात एक खाट टाकलेली होती आणि 2 तुटक्या खुर्च्या. त्याच्या वडिलांनी आमची गाडी येताना खिडकीतून पाहिली होती. ते बाहेर आले आणि खाटेवर बसले. मी आणि दिग्विजय त्या 2 खुर्च्यांवर, तर निलेश घराच्या पायरीवर. "हां भैया बोलो." त्यांच्या शब्दात अगत्य नव्हतं. असे अचानक कसे आलात म्हणून त्यांना आश्चर्यही वाटलं नाही. त्याची आई आणि भावंड तर घराच्या बाहेरही आली नाही. दिग्विजयने मुलं हॉस्टेलमधनं पळून गेली आहेत, आम्ही त्यांना कुठे कुठे शोधलं हे सविस्तर सांगितलं. एव्हाना सुरेशचे वडील खाटेवर आडवे होऊन आमच्याशी बोलू लागले. "मी काय करू शकतो? मुलगा तुमच्याकडे होता. तुमची जबाबदारी आहे. तुम्ही शोधा. मला माझा मुलगा शोधून द्या." त्यांच्या बोलण्यात मुलाची काळजी कुठेही जाणवली नाही. त्याच्या वडिलांच्या या अशा वागण्यापेक्षा मला मुलांची काळजी अधिक होती. मी दिग्विजयला म्हणाले, "चल आपण निघूया. इथे वेळ घालवण्यात अर्थ नाही." आम्ही पक्क्या सडकेला लागत नाहीत, तोच खुशालच्या वडिलांचा फोन आला. दोघंही मुलं झिरण्याला सुरेशच्या आजोबांकडे पोहोचली आहेत आणि सुखरूप आहेत. झिरण्या देखील छोटंसं गाव, त्यामुळे सुरेशच्या आजोबांचं घर शोधायला वेळ लागला नाही. मुलं बाहेर खेळत होती. त्यांना पाहून माझा जीव भांड्यात पडला. आम्ही घरात शिरलो. कुणीही आम्हाला या बसा असं देखील म्हटलं नाही. मुलं देखील आमच्या मागोमाग आत आली. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही अपराधी भाव नव्हता. घरात बडा देवचा एक फोटो भिंतीवर टांगलेला होता. दारातनंच मी फोटोला नमस्कार केला. "देवा, मुलं सुखरूप आहेत. माझ्यावर खरंच कृपा केलीस." "अरे बाळांनो, तुम्ही इथे पोहोचलात कसे? केव्हा पोहोचलात? का रे आल्यात असे पळून?" मी काळजीनं विचारलं. "मुलं आलीत परत. आता ती आमच्या धर्माच्या शाळेत जातील." आजोबांच्या आवाजात प्रचंड कटुता होती. "पण अशी ही पळून का आली हे तर मला समजू दे. त्यांना दुसऱ्या शाळेत घालायचं असेल तर आमचा विरोध कुठे आहे? तुम्ही स्वतः येऊन त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला घेऊन आला असता. पण असं न सांगता पळून येणं ही काय पद्धत झाली?" तोवर दिग्विजयने एका कागदावर ही दोन्ही मुलं सुखरूप घरी पोहोचलीत आणि यापुढं ती आमच्या शाळेत शिकण्यास येणार नाहीत असं लिहिलं. त्यावर सुरेशच्या आजोबांचा अंगठा घेतला. साक्षीदार म्हणून शेजारच्या 2 माणसांच्या सह्या घेतल्या. दिग्विजयच्या बॅगेत नेहमी संस्थेचे माहितीपत्रक, लेटर हेड आणि इंक पॅड वगैरे स्टेशनरी असते, त्याचा आज उपयोग झाला. मुलांचा आजोबांबरोबर एक फोटोही घेतला. दिवाण त्यांच्याच मुलीचा मुलगा आहे हे देखील आम्हाला आजच कळलं. दिग्विजयने सुरेशच्या आजोबांशी कुठलाही वाद घातला नाही. सुन्न होऊन मी बाहेर पडले. वाटेत निलेश, दिग्विजय आपसात बोलत होते की ही मुलं बसने इतक्या लवकर बैरागगडहून या गावापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. त्यांना नक्कीच कुणीतरी बाईकवरून घेऊन आलेलं असावं. निलेश, दिग्विजयच्या नंतरच्या बोलण्याकडे माझं लक्षच नव्हतं. मी अस्वस्थ. सखी म्हणाली, "धर्म म्हणजे नक्की काय? तो माणसाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो की कार्ल मार्क्सने म्हटल्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे? अफूची अशी गोळी की जी माणसांच्या संवेदना आणि विचार करण्याची शक्तीच नष्ट करते." धन्यवाद.